ठरलं तर मग या मालिकेत बायकोची समजूत काढण्यासाठी अर्जुनने बनवला खास प्लॅन. ठरलं तर मग मालिकेत सध्या सायली अर्जुनवर चिडून कुसुमताईंकडे निघून गेल्याचा सिक्वेन्स सुरू आहे. एकीकडे सायली अर्जुनचं गोड भांडण सुरू असताना मालिकेत दुसरीकडे प्रतिमाच्या अपघाताचं रहस्य उलगडत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात महिपतने प्रतिमाचा खून केल्याची कबुली प्रिया व नागराज समोर दिली. परंतु या अपघातामधून प्रतिमा सुखरूप कशी बचावली याचा खुलासा आगामी भागांमध्ये करण्यात येईल. सायली ही प्रतिमा व रविराज किल्लेदारांची लेक असते. याशिवाय तिचं खरं नाव सायली नसून तन्वी असं आहे. सध्या मालिकेत प्रिया खोटी तन्वी बनून वावरताना दिसते. त्यामुळे सायलीला तिचा भूतकाळ व बालपण केव्हा आठवणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच सध्या सुभेदारांच्या घरात सायली अर्जुनचं गोड भांडण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पण अर्जुनच्या सततच्या रागाला कंटाळून सायली कुसुमताईकडे निघून गेल्याचं प्रदर्शित झालेल्या भागात पाहायला मिळालं. सुनबाई अर्जुनला धडा शिकवण्यासाठी घर सोडून गेल्याने तिची सासू कल्पना काहीशी नाराज होते. तिला सतत सायलीची आठवण येत असते. अर्जुनला देखील बायकोशिवाय करमत नाही. त्यामुळे तो सायलीची समजूत काढून तिला पुन्हा घरी आणण्याचा निर्णय करतो. ऑफिसमधूनच अर्जुन थेट कुसुमताईच्या घरी सायलीला आणायला जातो. लाडक्या बायकोची समजूत काढण्यासाठी तो खास योजना बनवतो. सॉरी मिसेस सायली, मला प्लीज माफ करा, असा संदेश तो एका कागदाच्या पुठ्ठ्यावर लिहितो आणि हाच पुठ्ठा घेऊन कुसुमताईच्या घराबाहेर उभा राहतो. अर्जुन माफी मागत असल्याचं पाहून सायली मनातल्या मनात हसते. आता सायली अर्जुनबरोबर पुन्हा सुभेदारांकडे जाणार का की कुसुमताईकडेच राहणार? प्रतिमाच्या अपघाताच्या रहस्याचा अर्जुन सायलीच्या नात्यावर काय परिणाम होणार याचा उलगडा 11 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या भागात करण्यात येईल.